से तुम्हारी मौत हो जाएगी। तुम्हारे संशय से मेरी मौत हो जाएगी तो मेरे संशय को गंध नहीं पकड़ रखी। जय महाकाली। होय सरकार, पण तुम्ही आता काय म्हणालात? हा माणूस कोण होता तू? अगं काय सांगू, कसं सांगू, या राज्यामध्ये एक मानवी सैतान निर्माण झाला आहे. कोण बरं असा हा सैतान? चालू तुला विश्वास असणार नाही, पण तो आता मंदिरात आला होता. त्याचा आवाज देखील ओळखीचा वाटला. त्याने माझ्यावर मागून हल्ला केला, पण माझ्या संशयाने वार केला आणि त्याच्या संशयाने धडा केला आणि तो पळून गेला. सरकार, तुम्हाला माझी शपथ आहे, खरं सांगा, कोण होता तो नराधम? दुसरा तिसरा कोण नसून महामंत्री दुर्जन असावा. अरे देवा, तिथे त्यांनी असं कोणतं पाप केलं होतं म्हणून त्यांच्याबद्दल असा नराधम निर्माण झाला? सायलेशा, आपण सावध राहायला हवं, कारण त्याची पापी वाटण्याचा तुमच्यावरती पडायला नको. तुम्ही बिंदास्त राहा सरदार. तुमची शैलेशा अशी कोणाच्याही जाळ्यात फसणार नाही. वा वा शैलेशा, या देवीच्या साक्षीने सांगतो, तुझ्या केसालाही धक्का लागू देणार नाही. सरदार, या आनंदी तुम्ही मिठीत घ्या ना सरदार. राजाच्या राजवाड्याला निघालो शिपाई पाऱ्याला. राजाच्या राजवाड्याला निघालो शिपाई पाऱ्याला. दरबार हा भरला भरला जातो राजवाड्यात.
राजू, बोला आपल्या राज्याची काही खुशखबर. महाराज आपल्या राज्याच्या चारी बाजू आपल्या नावाचे गुणगान ऐकवतात. महाराज आपल्या राज्यात इतका समाधानाने चालला आहे. महाराज या राज्यामध्ये सरसेनापती शक्तिसेन, प्रधानमंत्री दुर्जन सिंग आणि प्रधान चंद्रशेखर जोपर्यंत या कांचनपुराच्या भूतलावर उभे आहेत तोपर्यंत कोणत्याही दुश्मनाची आपल्याला वाईट नजरेची हिंमत होणार नाही. तुमच्यासाठी रचले आमच्या पत्रे आहेत म्हणूनच आम्ही नेहमी निर्धास्त असतो. सेवक आज्ञा महाराज. महाराज आपला ठेवा. होय महाराज. येतो आम्ही. सरसेनापती शक्तिसेन, तू माझा लहान भाऊ आहे. दादा पिताजी स्वर्गवास झाल्यानंतर तुम्हीच मला लहानाचे मोठे केले याची मला कल्पना आहे. कल्पना आहे ना. बघा मी एक कारस्थान रचत आहोत. त्या कारस्थानात आपणही भाग घ्यावा अशी आमची इच्छा आहे. पण दादा ते कारस्थान कोणतं आणि कशा प्रकारे ते तरी कळू द्या. शक्तिसेन, तुला माहीतच आहे काही दिवसापूर्वी आम्ही राजकुमारी शायलेशा तिच्या बरोबर प्रेम करत होतो. होय दादा, महाराज आणलेला ते त्यांच्यामुळे आपण प्रेम करत आहोत. त्याबद्दल महाराजांना राग आला तरी सुद्धा महाराजांनी आपल्याबद्दल वाईट बुद्धी मुली ठेवली. म्हणून म्हणतो दादा, तुम्हाला जे वाटेल ते करा. तुमच्या कार्याला सामील होणे शक्य नाही. एवढी तुझी हिंमत मपात असतात. होय महाराज सांगतो. प्रधानमंत्री दुर्जन सिंगचा विजय असो. मंत्री असं घाईघाई बोलवण्याचं कारण चंद्रशेखर बोलवण्याचं कारण विशेष नाही. पण काय मंत्री बोला. एखाद्या दुश्मनाने तुमच्यावरती चाल केली असली तर त्याचा परिवर्तन करण्याची हिंमत आमच्यामध्ये आहे. म्हणून म्हणतो बोला. चंद्रशेखर, काही दिवसापूर्वी आम्ही राजकुमारी शायलेशा तिच्या बरोबर प्रेम करत होतो. होय मंत्री, याची कल्पना आहे आम्हाला. कल्पना आहे ना. पण मंत्री, महाराजांनी त्यामध्ये कोणतीही वाईट दृष्टी ठेवलेली नाही. चंद्रशेखर, महाराजाने आमचा भर दरबारी अपमान केला. केलेला अपमानाने घोटे भरले. तुम्हाला दुर्जन सिंग, दुर्जन सिंग, तुम्हाला ज्याची खावी भाकरी त्याची करायची चाकरी असा माझ्याला बाण आहे आणि मी एक माझ्याचा बच्चा आहे. खाल्ल्यावर खरीच बेईमान होणार नाही. दुर्जन सिंग, तुम्हाला काय वाटतंय ते करा, पण तुमच्या कार्यात सामील होणे शक्य नाही. जय महाकाली. येतो आम्ही.
नाही तरी उद्या सूर्योदय होण्यापूर्वी महाकालीच्या मंदिरात पहिला बळी खुनाचा रोग चंद्रशेखर गावावर लागतो आणि चंद्रशेखर धरच माझं राम राम भीम राम अभी जो मैंने कुछ बात किया वो आपने क्या ना बोलिए हो महाराज कुठला आणू सुना अरे ऐसी बात नहीं कर रहा हूँ मैं अभी जो मैंने कुछ बात किया ना हाँ। वो आपने क्या सुना बोलिए अरे शामराव हाँ। ऐसी बात नहीं कर रहा हूँ मैं हाँ? हरामजादा ऐसी बात नहीं कर रहा हूँ मैं अभी जो मैंने कुछ बात किया ना वो आपने क्या सुना बोलिए जल्दी बोलिए म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं माहितीये का हा. महाराज मी जे बोललो ना हाँ ते तुम्हाला काय समजलं काय काय समजला सगळं समजलं आम्हाला काय समजला मागणं पुढं सगळं समजलं बोल ना काय समजलं तुला तुम्हाला फक्त एकदम तो सुना पाहिजे एकदम तो ऐसी बात नहीं कर रहा हूँ मैं रामदादे शिवाय है. बारा दाता ठेवा हा रात्र वैराची आहे काय म्हणता महाराज रात्र वैराची आहे रात्र भेरेचे वैराची नाही. वैराची. हा बरोबर त्या दारूवाल्या सायऱ्या महिन्याची असं म्हणाला अंधारे रात्र हा बरोबर वैराची आहे हा काही रेचे वैराची नाही. वैराची. येतो म्हटला. काय म्हणतात येतो म्हटला. राग तरी खरं वाटलं रामदादे. त्याला आई झोपलं. आई झोपलं म्हणजे काय? हो काय बोलताय? हा? का बोलावं? रामदादे. त्याला म्हटलं की तू आवाज. अरे ऐक बात. महाराज, अहो सिलेंडरचा बाटला भेटत नाही ना म्हणून तर रिकामा बाटला फिरवा वाटला अरे ऐक बात नाही कर. असं महाराज येतो आम्ही. या महाराज हा. मी काय म्हणतो शामराव आपण आता मागच्या सुट्टीला जाऊया जय महाकाली आई महाकाली तुझ्या चरणी या लेकराचा प्रणाम हे महाकाली तूच दर्शन मला तो रे हे महाकाली तूच दर्शन मला तो रे
महाकाली, आई महाकाली, तुझ्या चरणी आले करता प्रणाम. आ, शक्तिसेनचा आई महाकाली, काय हा प्रकार? शक्तिसेनचा खून तो माझ्याच खंजीरानं. आई महाकाली, काय हा प्रकार? चंद्रशेखर सत्यसेनचा खून करू आपण कुठे चालला? नाही, शक्तिसेनचा खून मी केलेला नाही. काय? सत्यसेनचा खून तुम्ही केला नाही? हा खंजीर कोणाचा? हा खंजीर तुमचाच आहे ना? होय, होय, हा खंजीर माझाच आहे. पण मी म्हणजे पाऊल टाकत पाहिलं ते शक्तिसेनचा खून झाला. पण म्हणजे मी खरं सांगतो, शक्तिसेनचा खून मी केलेला नाही. काय म्हणे? खंजीर माझा मात्र खून मी नाही. नाही, आई महाकाळीची शपथ घेऊन सांगतो, शक्तिसेनचा खून मी केलेला नाही. हे आम्हाला काहीच ऐकायचं नाही. राष्ट्रवाद! 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 कोण आताच्या आता त्याला काय करण्यात बंदिस्त करा. बंदी शाळेत घेऊन जा. अरे हरामखोर मराठी शाळेत नाही. बंदी शाळेत बरोबर. बंदी शाळेत अंगणवाडीत बंदी शाळेत घेऊन जा. लवकर घेऊन जा. देखो आगे आगे क्या होता है. नेहमी अगदी आनंदात चाललेले हे माझे राज्य आणि ही प्रजा आज दुःखी का बरं दिसत आहे? जिकडे तिकडे अंधार का पसरला आहे? राजसेवक आज्ञा महाराज. सारा ठीक चालला आहे ना? हो महाराज. महामंत्री दरबारात आले होते का? अजून तर आलेच नाही, पण येण्याची वेळ झाली. या मंत्री या, बोला आपल्या राज्याची काही खुशखबर? काय सांगू महाराज. अरे कोणत्या तोंडाने सांगू, कोणत्या तोंडाने सांगू. मंत्री काय असेल तर स्पष्ट सांगा. महाराज काल माझा भाऊ शक्यते महाकाळीच्या मंदिरात पूजेसाठी गेला असता आपलं सरदार चंद्रशेखर त्याचा मावश्यपणे खून केला. खून केला. काय सांगता महामंत्री? शक्तिसेनचा खून आणि चंद्रशेखर शक्य नाही. होय महाराज, माझ्या भावाचा खून झालेला मी माझ्या प्रत्यक्ष डोळ्याने पाहिला आहे. आणि हा पहाच्याचा पुरावा. आणि त्याच वेळी त्याला कैद देखील केला आहे. हो, कैद देखील केला आहे. बोला महाराज. चंद्रशेखरा बरोबर हजर करा. होय महाराज, आता घेऊन आलो. हाय चंद्रशेखर, तुम्ही या राजाचे एकनिष्ठ सरदार होतात, परंतु सरदार राहिला ना दुश्मन झाला दुश्मन. महाराज आपण हे काय बोलता? मला काहीच कळत नाही. चंद्रशेखर, तुम्ही या राज्याचे एकनिष्ठ सार सेनापती शक्तिसेन यांचा खून केला आहे. या वास्तव आम्ही तुम्हाला फाशीची शिक्षा सुनावत आहोत. नाही महाराज, शक्तिसेनचा खून मी केलेला नाही. आणि महाकाळची शपथ घेऊन सांगतो, शक्तिसेनचा खून मी केलेला नाही. महाराज, माझ्या भावाचा खून झालेला मी माझ्या प्रत्यक्ष डोळ्याने पाहिला आहे. म्हणून म्हणतोय महाराज, त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. नाही महाराज, शक्तिसेनचा खून मी केलेला नाही.
पिताजी तुम्ही जे म्हणे काय करत आहात? जयलेचा चंद्रशेखर कुणी आहे त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. महाराज चंद्रशेखर खुनी आहे हे कुणी पाहिले आहे का? चंद्रशेखर असे करणार नाही. माझा त्याच्यावर पूर्ण भरोसा आहे. ते असं निष्कृत्य करणार नाहीत. जयलेचा माझ्या भावाचा खून झालेला मी माझ्या प्रत्यक्ष डोळ्याने पाहिला आहे आणि त्याचा पुरावा सुद्धा आहे आणि त्याच वेळी त्याला कैद देखील केला आहे. महाराज चंद्रशेखर कुणी आहे त्याला फाशी शिक्षा झालीच पाहिजे. महाराज त्यांचा खंजीर सोडून पण त्याच माणसांना खोटी असेल कशावरून? पिताजी चंद्रशेखर करणार नाही. माझा त्याच्यावर भरोसा आहे. पिताजी त्यांना सोडून द्या. राजसेवक बोला महाराज. चंद्रशेखरला सोडून द्या. होय महाराज होय. नादान माणसा सांभाळा तुझ्या वृत्ताला. आम्ही तुमची फाशीची शिक्षा रद्द केली असली तरी आम्ही तुम्हाला या राज्यातून हद्दपार करण्याची शिक्षा सुनावतो. पिताजी तुम्ही जे म्हणे काय करता? चंद्रशेखर निरपराध आहे. त्यांना हद्दपार करू नका. हे राजसेवक, हो महाराज. आता काय हा महाराजांचा हुकूम झाला. हा त्या घेऊन त्याला आणि ह्या राज्याच्या हद्दपार करा. चंद्रशेखरला घेऊन जा. होय महाराज. ह्या राज्याच्या हद्दपार करा. होय होय. चंद्रशेखर पुन्हा या राज्यात प्रवेश करायचा नाही आणि जर का प्रवेश केलास तर माझ्या तलवारी पुढे झुकावत लागेल. राजसेवक हा जागेवर त्याला. होय महाराज चाललो. हा. या. पाहिलंस त्या दुर्जन सिंगचे सैतानी पाय. आणि तुला लागला घास. अरे कोण? होय होय. पाहिलंस या दुर्जन सिंगचे सैतानी पाय. आता राजन नंबर तुझा सूर्योदय होणार महाकालीच्या मंदिरात. महाकालीच्या मंदिरात वस्त्रावळे तुझा तरी चंद्रशेखर महाराज ओ तुम्हाला हद्दपार करण्याची आमची इच्छा होत नाही हो. पण काय करणार? महाराजांच्या आज्ञेकडून आमचं काहीच चालत नाही बघा. राजसेवक माझा तुमच्यावर मोहित राग नाही. तुम्ही काय घातल्या अन्नाचे सांगितलं का म्हणजे शिपाई गडी तुम्हाला तर महाराजांची आज्ञा पाळावीच लागेल. पण माझं एक काम आहे ते तुम्ही करा. होय बोला ना महाराज. राजसेवक आपल्या राज्याने मानवी सैतान निर्माण झाला आहे. काय बोलताय का? त्याला न्यायानीती द्यायला काहीच नाही. त्याला पाहिजे ती फक्त राजगादी आणि राजकुमारी शैलेशा. तेव्हा महाराजांच्या जीवाला धोका आहे. पहारा व्यवस्थित ठेवा होय महाराज. आणि महाराजांकडे बाहेर एकटे पाठवा. होय महाराज नक्की नक्की. एवढं काम कराल ना? होय महाराज नक्की. येतो आम्ही. या जंगलात मी एकटाच आहे. कुणाने पण कहर केला आहे. पोटात ना अन्न ना पाणी. आई महाकाली तुझ्या या लटकाचा सांभाळ कर. आई महाकाली आई महाकाली महाकाली
आणि तुझ्याला चांगला निकाल पाडून अरे पण तुम्ही हात तरी बोल. आम्ही या जंगलाचे राजे होतो राजे. राजाचं निघालं पुढे. मला तुमच्याशी काहीच संबंध नाही. बरे बिघाडे कुठं तुला माहित नाही आमच्या या जंगलात जर कोणी प्रवेश केला तर त्याला आम्ही जिवंत चढत आई बहादुरी, काय हा प्रकार? आता घे तुझ्या देवाचं नाव आणि हो मारायला तयार. डाकू सिंग, तो डाकू गैरट. या जंगलामध्ये मी निशस्त्र आहे म्हणून. नाहीतर पाहिलं असतं कोण कोणाला ठार मारते. लगेच या हो मारायला तयार. या बेरकाला जिंकलं आता माझ्या शस्त्राचे वाद घे. यो! कोण गैरट? आपला काय विचार? नाही चालणार. आपले युद्ध नको. मी आपल्याजवळ भात मिळवून मी आपल्याला खेळणार. गैरट, तुम्ही आतापर्यंत गोरगरिबांना खूप त्रास दिलात. पण यापुढे तुम्हाला गोरगरिबांची मदत करावी लागेल. मला हे कबूल? कबूल आहे सरकार. जय महाखाली आई महाखाली तुझ्या चरणी छाय मिले खूपेची भक्त वर्ग माया हे छाय मिले खूपेची भक्त वर्ग माया आई रंबे जगदंबे तुझ्या चरणी माझी छाया आई रंबे जगदंबे तुझ्या चरणी माझी छाया हे छाय मिले खूपेची भक्त वर्ग माया
राधिराज कांचनपुर शहर के राज यंत्र से उनके दरबार का महामंत्री सुरजल राम सही मूरत को पहचाना जाता है। जराज में कितनी अच्छी तरफ से चलाता हूँ, अब क्यों नहीं चलेगा, क्यों नहीं चलेगा? जब तक इस कांचनपुर शहर के भूमि पर खड़ा और मेरे हाथ में शमशेर है, तब तक हमसे कोई भी टुकड़ा नहीं सकता। लेकिन राजन, तुमने तो हमारा भर दरबार में अपमान किया, उस अपमान का बदला हमने तो ले लिया। बस अब हम सम्राट के सम्राट हैं। राजकुमारी शायद कराने बोलवलंय म्हणून सांगा। होय महाराज होय. जा लवकर. कशाला वाटतं मला जायचं? मला पाहिजे. कशाला पाहिजे ते नंतर सांगतो. अहो, म्हणजे शाळेच्या मुलाला आता नव्हे का नंतर नव्हे? तू घेऊन ये मग सांगतो तुला. होय होय महाराज. जा लवकर घेऊन ये. ये शाळेच्या अशी जवळ आहे ग. लाजू नको, अगं शरमू नको. अशी जवळ आहे ग. शाळेच्या अशी जवळ आहे ग. अशी जवळ आहे ग. हो मी काय म्हणतो माहितीये काय? अहो ती कोवळी पोर आहे. कवळेली असो त्याची कशी असो माझ्या आहे. आता तुमचा पारा अशी जवळ आहे ग. दुरो चंडाळा तुझीच पापी आहेस. शाळेच्या अगं तुझ्यासाठी काय नाही केलं म्हणून सांगू. अगं तुझ्यासाठी खूप काही केलं, तुझ्यासाठी केलं. ही चंडाळा तुझं मला काहीच ऐकायचं नाहीये. शाळेच्या तुझ्यासाठी माझा सख्खा भाऊ शक्तीचे खून केला. त्या खुनाचा आरोप चंद्रशेखर लादो. चंद्रशेखर या राज्याच्या हद्दपार केला आणि महाराजांचा खून देखील मीच केला. चंद्रशेखरला हद्दपार केला. राजकुमार समालसेन जंगलात गेला. त्या डाकू शेर सिंग आणि डाकू बेगड या दोघांनीही ठार केला असेल. हे सगळं काही केलं तुझ्यासाठी केलं का? तुझ्यासाठीच केलं. बाप्या महादेवीश्वराला खादिलीश्वर ठेवला म्हणून तू त्यांचा खून करू शकलास. पण या जगात जर परमेश्वरी जर दोन डोळे उघडे असतील तर तुम्हाला न्याय दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही.
कुठे आहे तुझा परमेश्वर शायलेशा? बस या राजगादीवर, ही राजगादी आणि हे राज्य आणि तू देखील आता माझीच आहे म्हणून म्हणतोय ये अशी जवळ आहे आणि माझ्याशी लग्न करा. नाही कुत्र्या, प्राण गेले तरी तर चालेल, पण त्यासाठी पापी माणसं प्रेम करणार नाही. कसा प्रेम करणार नाही तोच पाहतो. शायलेशा, हे पाहिलं 14 वर्षात आता पटापटा गेली तू मनका तरी सोलून काढेल. नाही बोल माझ्या प्रेमात पात्र होणार की नाही? आता बोल. प्राण गेले तरी चालेल, पण त्याच्यावर प्रेम करणार नाही. आता करावंच लागेल. बोल करणार की नाही? सोड माझ्या बहिणीचा. बोल. 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 जिवंत. होय, मी राजकुमार समजते. तुझ्या आयुष्याची मर्यादा संपली म्हणून समज. राजकुमारी शायलेशा माझ्या स्वाधीन करणार की नाही? बोल. करणार की नाही? आरामखोर माणसा. बोल. करणार की नाही? बोल. अरे बोल. करणार की नाही? शिवहरा तू माया वीर करू कसं तुला विसरू. शिवहरा तू माया वीर करू कसं तुला विसरू. तुझ्या पापाच्या घड्या आता भरल्या आहेत.
तांब्या, तू मला हातभार केलास तेव्हाच सांगून चुकलो होतो. या परमेश्वराच्या जगात जर परमेश्वराचे दोन डोळे उघडे असतील तर हा चंद्र शेकल काय उलटल्याशिवाय राहणार नाही. कोण? चंद्रशेखर. रामाही नाही. या तुझ्याचे कसाय तारे पार. जसे त्या महाकाळच्या मंदिरात तू आत्तापर्यंत मान पाहिजे. एक सेनापती शक्तीसेन आणि दुसरे महाराज चित्रसेन आणि आता या महाकाळच्या मंदिरात तिसरा बळी तुझा तुझा तुझा. आता रात्र संपली वैऱ्याची. रात्र संपली वैऱ्याची. संभाळा. चंद्रशेखर महाराज, तुमच्यामुळे आज माझे प्राण वाचले. त्यामुळे माझी लाडकी बहीण शैलेशा तुमच्याची सोबत आहे. सरदार चंद्रशेखर यांचा सरदार चंद्रशेखर